मिस झाली ना आपल्या परिसरातील ताजी अपडेट? अहो मग आजच C24 या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका। राहुरी शहरामधील नामांकित साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज या दालनात तुम्हाला मिळतील सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू तसेच होम अप्लायन्सेस। साईराम इलेक्ट्रॉनिक्सचं नातं आहे खास, प्रत्येक घरात गुणवत्तेचा विश्वास। उन्हाळ्यामध्ये थंड थंड कूल करण्यासाठी AC, फ्रीज, कूलर, डीप फ्रीज यांची भव्य अशी रेंज। साईराम इलेक्ट्रॉनिक्स खरेदी विक्री संघ, नगर मनमाड रोड, राहुरी। तेव्हा आजच साईराम इलेक्ट्रॉनिक्स या दालनाला भेट द्या आणि आनंदाची सुरुवात करा। साईराम हॉस्पिटल टेस्ट ट्यूब बेबी सेंटर। मी डॉक्टर स्वप्नील माने, स्त्रीरोग, वंध्यत्व व दुर्बीणद्वारे शस्त्रक्रिया तज्ञ। आमच्याकडे दुर्बीणद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्व अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत। त्यामध्ये 3D 4D कॅमेरा, तसेच रुग्णांना 10 ते 20 ml रक्तस्राव होतो। पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं। सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात। 10 पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं। साईराम हॉस्पिटल, लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्ट बेबी सेंटर, कोर्ट एरिया, भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे, राहुरी। पाठदुखी, कंबरदुखी, खांदादुखी, सांधेदुखी तसंच मणक्याच्या आणि पॅरालिसिस आजारांपासून डॉक्टरकडे जाऊन वैतागले आहात का? तर आहे ना राहुरीमध्ये आयुर्वेदिक खात्रीशीर उपचार। डॉक्टर मेळवणे हॉस्पिटल अँड स्पाइन्स केअर थेरपी सेंटर, राहुरी बस स्टँड समोर। डॉक्टर केतन धनंजय मेळवणे, संपर्क 9890 42 52 40। 25 वर्षाची परंपरा, डॉक्टर मेळवणे हॉस्पिटल। राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा नगर परिषदेच्या कामकाजावरती विरोधी नगरसेवकांनी गंभीर असे आक्षेप घेत नगराध्यक्ष सत्यजित कदम आणि मुख्याधिकारी ऋषिकेश पाटील यांच्या कार्यपद्धतीवरती तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। नगरसेवक दासू पठारे, सुनीता थोरात आणि संतोष चोळके यांनी पत्रकार परिषद घेऊन विविध विकास कामं, पाणीपुरवठा, कर प्रश्न, प्रशासनाची भूमिका आणि नगर परिषदेचे निर्णय या प्रक्रियेबाबत अनेक आरोप केले आहेत। नगरसेवक दासू पठारे यांनी म्हटलंय की विरोधी नगरसेवकांकडे पूर्वक दुर्लक्ष केलं जात आहे। विरोधी नगरसेवकांना कोणतीही किंमत दिली जात नाही असं वातावरण निर्माण करण्यात आलंय। विकास कामांच्या निविदांबाबत विरोध नोंदवल्यास आम्ही बहुमताच्या जोरावरती ठराव मंजूर करू अशी भूमिका नगराध्यक्ष घेत आहेत असा आरोप त्यांनी केला। कर्मचाऱ्यांना देखील विरोधी नगरसेवकांचं ऐकू नका अशा सूचना दिल्या जात आहेत असा दावा त्यांनी केला। नगरसेवक संतोष चोळके म्हणालेत की मुख्याधिकारी विकास कामांना प्राधान्य न देता प्रत्येक बाब ही नगराध्यक्षांना विचारूनच निर्णय घेत असल्याचा दावा त्यांनी केला। नगरसेवकांचे फोन न उचलणे किंवा उडवाउडवीची उत्तर देणे ही मुख्याधिकाऱ्यांची कार्यपद्धती आहे अशी टीका देखील त्यांनी केली आहे। पाणीपट्टी वाढीचा निर्णय सर्व संबंधांना विश्वासात न घेता करण्यात आला आहे, त्यामुळे तो ठराव बोगस असल्याचा आरोप चोळके यांनी केला। नगरसेविका सुनीता थोरात यांनी म्हटलंय की अनेक अर्ज सादर करून देखील त्यावर कोणतीही कारवाई होत नाही। जोशी समाज आणि गारुडी समाजाच्या स्मशानभूमीचा प्रश्न हा प्रलंबित आहे, त्याकडे प्रशासन दुर्लक्ष करते असा आरोप त्यांनी केला। तर बाजारामधील करपट्टी शेतकऱ्यांना परवडणारी नाहीये असं त्यांनी नमूद केलं। प्रसाद नगर येथील विकास कामं करू नयेत अशा सूचना कर्मचाऱ्यांना दिल्याचा आरोप देखील त्यांनी केलाय। तर या पत्रकार परिषदेला नगरसेवक दासू पठारे, नगरसेविका सुनीता थोरात, वंचित बहुजन आघाडीचे नगरसेवक संतोष चोळके, काँग्रेसचे नेते वैभव गिरमे, ॲडव्होकेट कुमार भिंगारे, नाना उंडे आदी या ठिकाणी उपस्थित होते। जे शनिवारी आम्ही भीकमाव आंदोलन करणार आहे, तर त्या आंदोलनाच्या संदर्भात का करायचं? ह्या देवळाली गावामध्ये 50 कोटीच्या UGD लाईनचं काम झालं आणि ती UGD लाईनचं काम होत असताना कमिशनसाठी ह्या गावावर ती UGD लाईन लादलेली आणि त्या UGD लाईनच्या 50 कोटीच्या कामासाठी देवळाली गावचे 100 कोटीचे रस्ते ह्या UGD लाईनच्या ठेकेदाराने उखडलेले। त्याच्यावर कारवाई करायची सोडून ते इकडं जनतेला मूर्खत काढतात, कारण त्यांना कमिशन दिलेलं आहे। दुसरा विषय, या गावामध्ये एवढे रस्ते खड्डे झाले, तर ह्या UGD लाईनवाल्याकडून त्यांनी काम करून घ्यायला पाहिजे होतं, परंतु त्या ज्या निविदा आहे त्या निविदेप्रमाणे त्याच्याकडून काम करून घेतलेलं नाही। त्या ठेकेदाराला वाचवण्याचं काम आजही मुख्य अधिकारी आणि नगराध्यक्ष वाचवण्याचं काम करतायत। त्यांना गावाचं वाटोळं केलं आहे। जे मोठे चेंबर आहे तिथं खड्डे पडलेत, आजही गावात देवळाली गाव खड्ड्यात आहे का खड्ड्यात देवळाली गाव आहे हे कळाना। त्याच्यानंतर देवळाली गावामध्ये लोकांना, सर्वसामान्याला प्रशासकीय सेवा मिळण्याकरता पैसे नाही,
त्याला ना देवळाली नगरपालिकेच्या नफा फंडातून पैसे उपलब्ध होतात. म्हणजे आज रोजी देवळाली नगर परिषद हद्दीमध्ये मुरुम टाकण्याची सक्त गरज आहे, खड्डे बुजवण्याची सक्त गरज आहे, परंतु एकच मुद्दा का देवळाली नगरपालिकेत पैसे नाही. अगदी जनरल सभेच्या पहिल्या मीटिंगपासून आम्ही जे अर्ज केलेले आहेत पालिकेमध्ये, रस्त्याच्या दुरुस्ती करण्याचे असतील किंवा लाईट बसवण्याचे कामं असतील, तसं एकही काम अजून आमचं करण्यात आलेलं नाही. केवळ विरोधी नगरसेवक आहेत म्हणून आमच्या कामाकडे दुर्लक्ष करण्यात आलेलं आहे. पाणीपट्टीच्या संदर्भात जर सांगायचं ठरलं तर आम्ही पाणीपट्टी जी त्यांना सांगितली होती, प्रशासनाचा जो प्रस्ताव होता 4,000 रुपयाचा, तर त्या प्रशासनाच्या मागणीला आमचा विरोध असून आम्ही 1,800 रुपये पाणीपट्टीची, 2,200 रुपये पाणीपट्टीची मागणी केलेली होती. तर त्यांनी बहुमताने तिथे 3,000 रुपये पाणीपट्टी ही मंजूर करण्यात आलेली आहे. मग जर 3,000 रुपये पाणीपट्टी जर मंजूर करण्यात आलेली असताना आठवड्यातून 1 दिवस पाणी त्यांनी कमी केलेलं आहे. तसेच पाण्याची वेळ पण कमी केलेली आहे. आणि माझी प्रमुख मागणी अशी आहे की जो निधी आलेला आहे अजिंठ्यामध्ये, जे विषय होते, विषय क्रमांक 3, 4 आणि 5, तर त्यांनी विषय क्रमांक 3 आणि विषय क्रमांक 4 याच्यासाठी जो पर्टिक्युलर निधी आलेला आहे तर तो त्यांनी रस्त्यासाठी वापरावा. त्याच्यासाठी आमचं काही म्हणणं नाही. परंतु विषय क्रमांक 5 हा जो अण्णाभाऊ साठे दलित नागरी सुधारणा योजनेअंतर्गत जो निधी आलेला आहे तो निधी त्यांनी फक्त दलित वस्तीसाठीच वापरण्यात यावा. तो निधी त्यांनी रस्त्याच्या कामासाठी वापरू नये अशी माझी त्यांना प्रमुख मागणी आहे. तसंच जुलैला जे आंदोलन होणार आहे आमचं भीक मागो आंदोलन, ते अण्णासाहेब पाटलाचा पुतळा ते बाजारामध्ये भीक गोळा करून आम्ही पालिकेमध्ये ते भीक जमा करणार आहे आणि त्याची नोंद घ्यायला लावणार आहे का तुम्ही हे कोणत्या कामासाठी वापरणार आहे. शहरातील रस्त्याचा व्हिडिओ मी पत्रकारांना देतो, मी व्हिडिओ काढून आणलेला आहे. देवळाली खड्ड्यामध्ये देवळाली हे काय अजून गावाच्या लक्षात येईना. साठी जो निधी आलेला आहे, घरकुलं जे मंजूर होऊन आलेले ते घरकुलं पण काय पालिका समाधानकारक त्यांना उत्तर देत नाही. घरकुलाचं जर कोणी मागणी मागायला गेलं तर ते म्हणते फक्त हा फक्त तुमच्या माहितीसाठी मेसेज आलेला आहे, अजून शासनाकडे कोणत्याच प्रकारचा निधी नाही. प्रशासनाचा कारभार असा चालू आहे. कोणते पण मुद्द्यावर जर आम्ही विचारलं का साहेब इथे एक डंपर मुरुम टाका, साहेब इथे एक लाईट बंद पडलेला तेवढा लाईट चालू करून द्या, तर पालिकेमध्ये 250 रुपयाचा लाईट नाही, 3,000 रुपयाचा मुरुम नाही. मग आमचे टॅक्स कुठे? आमची पाणीपट्टी, घरपट्टी शासनाने दिलेला निधी, शासन काय त्यांच्या घरातून पैसे देत नाही. शासन हेच आमचं पेट्रोल डिझेल ते विकून त्याच्यातून आमचे लूट करून त्यांचं कमिशन घेऊन निधी पालिकेला वर्ग करतात, पण तो निधी पालिकेकडे शिल्लक नाही. आणि पाणी पुरवठ्याच्या योजनेचं असं झालंय, पाणी पुरवठा म्हणजे गावामध्ये 3,000 रुपये पाणीपट्टी घेऊन पण गोरगरिबाला 15 ते 20 मिनिटं पाणी भेटलं जातं. मागासवर्गीयांना तर आरडाओरडा करायचं पण परमिशन नाही आपल्या पालिकेत. मनोज साळवेसह सतीश फुलसौंदर, C24 तास, राहुरी.